तरी या आठवड्यापासून आपण प्रत्येक रविवारी 12 राशींसाठी 12 टॅरोट मेसेजेस घेणार आहे युनिव्हर्सकडनं. या आठवड्याभरासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचं आहे, कशाची काळजी घ्यायची आहे, हे आपण ह्यातून घेऊया. तर आपल्याला पहिली राशी आली आहे मेष राशीसाठी एम्पररचं कार्ड आलेलं आहे. ऑफकोर्स तुम्ही लोक एम्परर सारखे आहात, लीडर आहात, कुठल्याही गोष्टीला लीड करणं तुम्हाला आवडतं. बट या आठवड्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये दोन्ही लाईफमध्ये तुम्हाला लिडरशिपच्या अशा हायर जबाबदाऱ्या तुमच्यावरती येणार आहे आणि त्या तुम्ही नक्कीच स्वीकारणार आहे की तो तुमचा स्वभाव आहे. बट जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारता तेव्हा लक्षात ठेवा की दुसऱ्यांना कंट्रोल करणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा कुठल्याही गोष्टीची तुम्ही जबाबदारी स्वीकारणार आहात तर ती कम्प्लिशन होणं हे जरुरी नाहीये, हे गरजेचं नाही आहे. फक्त ती बेस्ट होणं हे महत्वाचं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये आणखीन तुम्हाला या गोष्टीवर फोकस करायचं आहे की जे इमोशन्स आहेत जेव्हा तुम्ही एक्सप्रेस कराल तेव्हा समोरचा एक्सप्रेस करणार आहे. म्हणून एक्सप्रेशन हे कम्युनिकेशन हे दोन्ही बाजूंनी असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जशी ट्रीटमेंट तुमच्या अंडरच्या लोकांना देणार आहेत तशीच तुम्हाला बिहेवियर त्यांच्याकडनं मिळणार आहे. या गोष्टीचं तुम्हाला काळजी घ्यायची या आठवडाभरासाठी. सो वृषभ राशी तुमच्यासाठी पेंटॅकलचा कार्ड आलेला आहे. तर या आठवड्यामध्ये तुम्हाला पैशाशी रिलेटेड मनी अपॉर्च्युनिटीज भरपूर येऊ शकतात. पण कुठल्याही अपॉर्च्युनिटीच्या वेळेस बॅलन्स हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे हा नात्यांचा असू देत नाहीतर प्रोफेशनल लाईफचा असू देत, हा बॅलन्स खूप महत्वाचा असतो. आणि नाही म्हणणं हे महत्वाचं असतं. म्हणजे नाही म्हणणं आणि हो म्हणणं, कोणालाही देणं हे कुठपर्यंत द्यायचं आहे त्याला एक लिमिट असली पाहिजे. आणि आपण जे देतो आहे त्याच्या मागे काय हेतू आहे किंवा खरंच समोरच्याला त्याची व्हॅल्यू आहे का आणि त्याला त्याची तेवढी गरज आहे का, ह्या गोष्टीचा पडताळा करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. म्हणून ज्याही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला येणार आहेत त्यांचा तुम्ही थोडा व्यवस्थित विचारपूर्वक हा लाभ घ्या आणि देतानाही विचार करा. मिथुन राशी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं कार्ड आलेला आहे. हा 8 ऑफ वँड आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही जेही कार्य करताय ना त्याला एकदम स्पीड येणार आहे आणि ट्रॅव्हलिंगच्या पण अपॉर्च्युनिटीज तुम्हाला या आठवडाभरामध्ये असू शकतात. पण जे कार्य तुम्ही करता आहे त्याला जी स्पीड येणार आहे, स्पीड आणि डायरेक्शन, म्हणजे कुठलीही गोष्ट स्पीडनी करणं आणि डायरेक्शननी करणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणून ही जी स्पीड तुम्हाला हवी आहे ती तर तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जे कार्य तुम्ही करता आहात, ज्याच्यावरती आता सध्या तुमचा फोकस चालला आहे किंवा रिलेशनशिपचे इश्यू आहेत किंवा तुमच्या मॅरेजशी कन्सर्न गोष्टी चालल्यात त्या स्पीडली होणार आहे. पण त्या योग्य दिशेने होत आहेत का ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची. सो कर्क राशीसाठी क्वीन ऑफ कप्स आलेले आहे. इमोशनचे राजा आहात तुम्ही. म्हणजे ज्या भावना आहेत हीच तुमची स्ट्रेंथ आहे. कारण भावनांना कळणं किंवा समजून घेणं, जाणणं ह्याची डेप्थ कर्क राशीवाले तुमच्याकडे असते. खूप डेप्थनी तुम्ही कुठलाही जो भाव असतो त्याचा अनुभव करता. पण हा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये जी काही हर्ट्स असतील, जी काही इन्सिक्युरिटीज असतील त्यांना तुम्हाला न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्याही गोष्टी दुखावल्या गेल्या असाल तुम्ही कधी काळी तर त्या सरफेसवर येणार आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला न्याय म्हणजे कसं आहे, तुम्हाला पलीकडची बाजू म्हणजे एक साईड आणि दुसरी साईड, ही दुसरी साईड तुम्हाला ओपन होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला तुमच्या भावनांशी रिलेटेड ही क्लॅरिटी येणार. पण तरीही तुम्ही तुमच्या भावना जपा, कारण तीच तुमची स्ट्रेंथ आहे. आता धनु राशीसाठी चॅरेटचं मेसेज आलाय. नेहमी कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी नसणं किंवा कुठल्याही गोष्टीवर दुमत असणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. पण चॅरेटचा मेसेज काय सांगतोय की क्लॅरिटी, कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी असणं म्हणजे कुठलाही निर्णय घेताना ना, महत्वाचा निर्णय घेताना महत्वाची व्यक्ती आणि महत्वाच्या व्यक्तीचा जो आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तो खूप महत्वाचा असतो. पण जर ती अशा वेळेस नसेल तर कन्फ्युजन नेहमी ऑफकोर्स राहणारच आहे. पण या आठवड्यात तुम्हाला हे जे मन दोन ठिकाणी फिरतंय किंवा जात आहे याला तुम्हाला एका ठिकाणी आणायचं आहे आणि कुठला तरी एक प्रॉपर डिसिजन घ्यायचा आहे. तो कमिटमेंटशी असू शकतो. तुमच्या नात्यांमध्ये तुम्हाला जर कमिटमेंट हवी आहे तर तुम्हाला द्यावी पण लागणार आहे आणि फ्रीडम जर हवा आहे तर फ्रीडम द्यावाही लागणार आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट एका बाजूने नसते, ही दोन्ही बाजूने असते. तर तुम्ही जो स्वतःच्या बाजूने विचार करताय, जी स्वतःची रिक्वायरमेंट आहे ती दुसऱ्याची पण असू शकते किंवा त्या फॅक्टरचा जो मिरर इफेक्ट आहे जो दुसऱ्याला हवा आहे त्या फॅक्टरचा पण विचार तुम्हाला करण्याची गरज आहे या आठवड्यामध्ये. सो मकर राशीवाले तुमच्यासाठी जस्टिसचा कार्ड आलेला आहे. आता लाईफमध्ये
कितीही तुम्ही मेहनत केलेली असेल प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, आणि तुम्ही मुळात खूप हार्डवर्क करत आहात. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी खूप छान कष्ट तुम्ही घेता प्रॉपर आणि खूप प्रामाणिकपणे कष्ट घेता, पण त्या कष्टांना आत्ता न्याय मिळणार आहे. या आठवड्यामध्ये सांगताय की तुमच्या ज्या रिलेशनशिपमध्ये जर कुठेही क्रिटिकल चढ उतार झाला असेल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला न्याय हवा असेल, तुम्ही खूप एफर्ट्स घेतले, तो स्ट्रेस तुम्हाला आतापर्यंत होता, त्या स्ट्रेसला आता तुमच्या जीवनामध्ये न्याय मिळणार आहे. आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण तुम्ही जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्या एफर्ट्सला न्याय मिळणार आहे. हा जो पिरियड आहे या आठवड्याचा, ऑगस्ट महिन्याचा, यामध्ये तुम्हाला तो न्याय मिळणार आहे. कुंभ राशीवाले स्टारचं कार्ड आलेलं आहे बघा. या आठवड्यात शुक्राचं पण भ्रमण होते आणि रवी आणि बुधाची पण युती होते, आणि तुम्ही पण या 12 राशींमध्ये जितके राशी आहेत त्या राशींमधले तुम्ही स्टार आहात. म्हणजे या पूर्ण आपल्या भूतलावर जे कुंभ राशी जे व्यक्ती आहात तुम्ही सर्वजण खरोखर एक स्टार आहात. कार्ड मध्ये बघा जसं दिसतंय की तुम्हाला कोणासाठी इमोशनली अवेलेबल असणं खूप महत्वाचं असतं तुमच्यासाठी, पण त्यासोबत हा फॅक्टर लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला आपल्या बाउंड्रीज किती टक्के कोणासाठी तुम्ही अवेलेबल व्हायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही जवळचं मानता, त्या व्यक्तीला प्रामाणिकपणे समर्पित असता, पण त्या समर्पणाला एक लिमिटेशन ठेवा, कारण तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी मॅटर करता. तुम्हाला स्वतःसाठी पण इमोशनली अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि तुम्ही सध्या जेही कार्य करत आहात त्याची म्हणजे हा जो स्टार कार्ड आहे की तुम्ही जे कार्य करत आहात ते पोहोचत आहे युनिव्हर्स पर्यंत, ते पोहोचत आहे जे कार्य तुम्ही करत आहात, तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच लवकरच मिळते. सिंह राशीवाले तुमच्यासाठी कार्ड पण सनचाच आलेला आहे. तर तुम्हाला माहितीये की तुम्ही जन्मजात मुळात किती प्रभावी आहात. तर हा जो सनचा कार्ड आहे आणि ह्याच्यावरती जे पिक्चर आहे सांगत आहे की तुम्हाला तुमचा जो प्रभाव आहे, तुमचा प्रकाश आहे, हा पूर्ण या समाजामध्ये पूर्ण स्प्रेड करायचा आहे, त्याचा व्हॅल्यू क्रिएट करून द्यायची आहे, आणि तुम्ही ते करत आहात आणि त्या गोष्टीचा सर्वांना फायदा झाला पाहिजे. पण हे करत असताना तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज पण सेट करायचे, कारण जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट द्यायला लागतात तेव्हा तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज कळत नाही, आणि याच्यामधनं एक इगो पण डेव्हलप होतो. सो इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट याच्यामध्ये थोडासाच डिफरन्स असतो, पण त्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःचा प्रकाश, स्वतःचा प्रभाव हा सगळीकडे स्प्रेड करायचा आहे. कन्या राशीवाले तुमच्यासाठी जे कार्ड आलेलं आहे त्याच्यात फर्स्ट मेसेज इज द लेट गो. भावना असू देत किंवा व्यक्ती असू देत, त्याही गोष्टीला एक पकडून ठेवण्याची एक लिमिट असते. पण आत्ताचा हा जो काळ आहे, हा आठवडाभर तुम्हाला असे अनुभव येतील की त्या तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट सोडून देणं म्हणजे हा एक अपयशाचा प्रकार नाही होत, तो रिलीज होतो. सोडून देणं म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या मनामध्ये एक रिलीज तयार होतो, आणि जेव्हा एक रिलीज तयार होतो ना, आपण अजून आपल्या जवळ येतो. म्हणून कुठलीही गोष्ट अशी जर तुम्हाला वाटत असेल भीती आहे, इन्सिक्युरिटी आहे, त्याला सोडायला तुम्ही अजिबात मागे हटवू नका. ती अगदी प्रामाणिकपणे सोडून द्या, पूर्णपणे मूळतः सोडून द्या. तुळा राशीवाले ऑफकोर्स बॅलन्स हा तुमचा म्हणजे कुठलीही आपली गोष्ट दुसऱ्यांना पटवून देण्यात तुम्ही एक्सपर्ट असता, आणि इथे तेच आलं आहे की कुठल्याही गोष्टीची अंडरस्टँडिंग, हा जो कार्ड आहे की तुम्हाला कुठली गोष्ट कॉम्प्रोमाइज करायची आहे, अंडरस्टँडिंग घ्यायची आहे, क्लॅरिटी करायची आहे, ते बॅलन्स फॉर्म मध्ये न्यायची आहे. आणि मोस्टली हे जे कार्ड आहे हे पार्टनर सोबतच्या रिलेशनशिप सोबत सांगत आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे तुमचे पार्टनर आहे, हे बिझनेस पार्टनर पण असू शकतो किंवा तुमचं लाईफ पार्टनरशी रिलेटेड हा मोठा मेजर इश्यू असू शकतो, पण त्याच्यामध्ये एक छान अंडरस्टँडिंग आणि क्लॅरिटी येणार आहे, आणि त्याच्यामध्ये एक बॅलन्स मेंटेन होणार आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये. तर वृश्चिक राशीवाले तुमच्यासाठी डेथचा कार्ड आलेला आहे. लाईफ मध्ये जर कुठलाही असा एखादा जुना पॅटर्न असेल जो रिसर्फेस होत आहे, तर त्याला होऊ द्या, त्याला येऊ द्या. तो इमोशनल पॅटर्न पण असू शकतो. जर तो असा येत आहे, तो रिपीट होत आहे, तर त्याला येऊ द्या, त्याला होऊ द्या, त्याला थांबवू नका. का तर हा डेथचा कार्ड आलेला आहे, हा ट्रान्सफॉर्मेशनचा कार्ड आहे. तो जो पॅटर्न येतोय, जर तो इमोशनल तुमचा एखादा दबलेला, सप्रेस झालेला जर पॉइंट असेल, तर तो ट्रान्सफॉर्म होणार आहे. त्याच्यासाठी इथे आता या वेळेस येणार आहे, म्हणून त्याला येऊ द्या, त्याचा वेलकम करा. तो कितीही दुःखदायी असू दे, त्याला वेलकम करा, कारण तो तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे. मीन राशीवाले तुम्ही
थोडंसं याच्यावरती विचार करा. आयसोलेशन आणि विथड्रॉ. कसं असतं ना, की कुठल्याही गोष्टीसाठी लगेच स्वतःला आयसोलेट करून घ्यायचा किंवा मग विथड्रॉल करून घ्यायचं. ह्या गोष्टींच्या बाहेर जाऊन पण एक गोष्ट केल्या जाते. बाहेर जर कुठलीही गोष्ट चुकीची घडत आहे, मनाच्या विरुद्ध घडत आहे, ती नाही पटत आहे मनाला, ऍक्सेप्ट नाही होत आहे, नाही पचत आहे तुम्हाला, थोडंसं आतमध्ये जा. आतमध्ये जेव्हा तुम्ही जाल स्वतःला, तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील, तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल. जेव्हा तुम्हाला उत्तर मिळतील तेव्हा तुम्ही स्ट्रेंथ मिळेल आणि तुम्ही थोडेसे अजून घट्ट व्हाल, कारण तुम्ही खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहात, खूप स्ट्रॉंग व्यक्ती. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस आतमध्ये जाणं, तुमच्या इंट्युशनचं ऐकणं हे खूप महत्वाचं असतं, कारण तुमची इंट्युशन तुम्हाला कधीही चुकीचं गाईड करत नाही. तर ज्या गोष्टी तुमच्या हातनात पडल्यात, सडल्यात किंवा ज्या निसटून गेल्यात, जी नाती असू शकतात किंवा ज्या गोष्टी आता गेल्यात ते गेल्यात, त्यांच्यावर पश्चाताप आता करत बसू नका. थोडंसं आतमध्ये जा, परत स्वतःला रिचार्ज करा आणि रिस्टार्ट करा. थँक्यू.